देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. तर पीएनजीसाठी अटी शिथिल, एलपीजीची आवश्यकता पडणार नाही, फडणवीसांकडून स्पष्ट. पाईपलाईन असताना सुद्धा कनेक्शन न घेतल्यास 3 सिलेंडर आता महिन्यामध्ये बंद होऊ शकतात. त्यामुळे आता पीएनजीच्या जास्तीत जास्त जोडण्या करून घ्या, पुरवठा मंत्री छगन भुजबळांचं आवाहन. मुंबईसह नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी मोठ्या रांगा. एचपी गॅसच्या गोडाऊन बाहेर पहाटेपासूनच रीग. तर काही ठिकाणी बुकिंग करून सुद्धा गॅस मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण. रत्नागिरीमध्ये एलपीजी गॅस वाहतुकीला कायदेशीर संरक्षण मिळणार. एलपीजी गॅस टँकर आणि सिलेंडरची वाहतूक पोलीस संरक्षणात होणार. जिल्हा प्रशासनाकडून एलपीजी टँकर वाहतुकीला मुक्त संचाराची मुभा. अडथळा आणल्यास कायदेशीर कारवाई होणार. पेट्रोल मिळत नसल्यानं छत्रपती संभाजीनगरात तरुणानं दुचाकी पेटवली. सिल्लोड तालुक्यातल्या सावरखेडा फाट्यावरची घटना. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. तरुणावर गुन्हाही दाखल. गुंडू खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची सूत्रांची माहिती. दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण होत असल्याचंही समोर. खरातचे अनेक बडे भक्त आणि अधिकारी मदत करत असल्याचंही उघड. ओळख असणं म्हणजे कृत्यात सहभागी असणं होत नाही. खरातनं महिलांसोबत केलेल्या घृणास्पद कृत्यासंदर्भात माहिती नव्हती. घटनेचा निषेध करतो. खरातला कठोर शिक्षा मिळायलाच हवी. आरोपांवर दीपक केसरकरांचं स्पष्टीकरण. मंत्रालयासोबतच खरातचा सगळीकडे वावर. खरातला या ठिकाणी सरकारनं राजमान्यता दिली होती. संजय राऊतांचा आरोप. तर सत्ताधारी सांगतात 40 आमदार खरातच्या पायाचं तीर्थ प्यायला जात होते, राऊतांचा दावा. ईशान्येश्वर मंदिर आणि फार्म हाऊसला जागा दिलेले मूळ मालक TV9 मराठीवर. जागेसंदर्भात आमची फसवणूक झाली, आमची जागा आम्हाला परत द्या, माळी बंधूंची मागणी. खरात प्रकरणामध्ये महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. तर पोलिसांनीच हे व्हिडिओ व्हायरल केले असावेत, अंबादास दानवेंचा दावा. निलेश चाकणकर आणि चौधरी नावाच्या व्यक्तीची 450 कोटींची कंपनी. चौधरी हा तटकरेंच्या जवळचा माणूस. अंधारेंचा तटकरेंसह चाकणकरांच्या पतीवर आरोप. तर रुपाली चाकणकरांचे आर्थिक स्रोत तपासण्याचीही मागणी. खरात प्रकरणामध्ये सुनील तटकरे आणि चाकणकरांना 6 आरोपी करा, विकास लवांडे यांची मागणी. तर विरोध करणाऱ्या कोकाटेंना मंत्रिपद देऊ नका, तसा आग्रह खरातनं तटकरेंना केला. लवांडे यांचा गंभीर आरोप. राष्ट्रवादीचं विलिनीकरण करायचं आहे, त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करावी, त्या निर्णय घेतील, राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याचं विधान. राज्यात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार. ऑपरेशन टायगर आणि तुतारी योग्य वेळी होईल. राज्यसभा खासदार ज्योती वाघमारेंचा सूचक दावा. इस्रायल आणि अमेरिकेचे इराणच्या अणु कार्यक्रमाशी संबंधित ठिकाणांवर हवाई हल्ले. 2 मोठ्या स्टील प्लांटवर सुद्धा बॉम्ब वर्षाव. तर इराणनं सुद्धा प्रत्युत्तरात इस्रायलच्या पॉवर प्लांटवर मिसाईल डागलं. इराणकडून अरब देश लक्ष. कुवैत, सौदी, अबुधाबी, ओमानवर इराणचा हल्ला. अमेरिकेचे 10 ते 12 सैनिक जखमी. दोघांची प्रकृती गंभीर. इराणची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. इराण वाटाघाटीसाठी याचना करतोय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. तर इराणला आधी हॉर्मुझ स्ट्रेट सुरू करावा लागेल, ट्रम्प यांचा इशारा. अमेरिका इस्रायल विरोधातील युद्धामध्ये आतापर्यंत 1900 इराणी लोकांचा मृत्यू. इराणची संस्था रेड क्रिसेंटची माहिती. हल्ल्यांमध्ये 2000 लोक जखमी झाल्याचाही दावा. राज्यामध्ये 30 आणि 31 मार्चला मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये गारपिटीची शक्यता. कोकण आणि गोव्यातही पावसाचा अंदाज. रत्नागिरीमधील वातावरणात या ठिकाणी बदल. तर बदलाचा हापूस आंब्याला मोठा फटका. सकाळी थंडी आणि दुपारनंतर तापमानात वाढ होत असल्यामुळे आंब्यावर किडीचा प्रादुर्भाव. ऐन काढणीच्या हंगामामध्ये फवारणीची वेळ. यंदा उत्पादनात केवळ 10% अपेक्षा. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरात 2600 तर चांदीच्या दरामध्ये 3000 रुपयांची वाढ. सोनं जीएसटीसह प्रति तोळा 1,50,380 रुपयांवर. तर चांदीसाठी प्रति किलो 2,39,990 रुपये मोजावे लागणार.